लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। सुनील तटकरेंना निवेदन द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून खासदार सुनील तटकरेंना निवेदन देताना तटकरेंवर फेकले पत्ते। आम्ही लोकशाही पद्धतीने निवेदन दिलं, मात्र निवेदनानंतर आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाणकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण। आमच्या नेत्यांबाबत असंविधानिक भाषा वापरल्यानं मारहाण केल्याचं चव्हाणांचं स्पष्टीकरण। मारहाणीचं समर्थन करणार नाही, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आंदोलनकर्त्यांची भावना शांतपणे ऐकली, जी चूक घडलेली आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त करतो, तटकरेंची प्रतिक्रिया। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा कोर्टात जाऊ, सुप्रिया सुळेंचा इशारा। सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चाचे नेते महेश डोंगरे पाटील यांची मागणी। सूरज चव्हाण यांनी वेळ काळ ठरवावा, त्यांना जशास तसं उत्तर मिळणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा। सूरज चव्हाणला तात्काळ पदावरून बरखास्त करायला पाहिजे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। अशा माणसाला परत राजकारणात येऊ देऊ नये, नाहीतर जनता रस्त्यावर उतरणार, दमानी यांचा हल्लाबोल। 4 मंत्री नक्की घरी जात आहेत, 5वा गटांगळ्या खातोय, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील, संजय राऊत यांचं सूचक ट्विट। मारहाणीच्या घटनेनंतर छावाचे कार्यकर्ते लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात, तर वैद्यकीय उपचारासाठी विजयकुमार घाडगे कार्यकर्त्यांसह खासगी रुग्णालयात दाखल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर, रोहित पवारांनी व्हिडिओ केला पोस्ट। सभागृहात आम्ही घशाला कोरड पडेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत, तर दुसरीकडे कृषी मंत्री गेम खेळतात, ही राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा, रोहित पवारांची कोकाटेंवर टीका। रोहित पवारांचे आरोप माणिकराव कोकाटेंनी फेटाळले, युट्यूबवर जाहिरात आली होती ती स्किप केली, रमीच्या जाहिराती रोहित पवारांना येत नाही का, माणिकराव कोकाटेंचा रोहित पवारांवर पलटवार। कोकाटेंच्या व्हिडिओवर प्रश्न विचारताच अजितदादांचा काढता पाय, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंवर बोलणं टाळलं, कोकाटेंच्या रमी गेमच्या मुद्द्यावर अजितदादांनी बोलणं टाळलं। काही लोक निवडणुका आल्या की मुंबई तोडायची भाषा करून नागरिकांची दिशाभूल करतात, एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंवर निशाणा, महायुती सरकार मुंबई तुटू देणार नाही, शिंदेंचं आश्वासन। यांचा मराठीचा नसून मतांचा आहे, मराठीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची टीका। उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपलेलं आहे, राज ठाकरे युतीबाबत बोलत नाहीत, उद्धव ठाकरे मात्र युतीची भीक मागतात, रामदास कदम यांची टीका। राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत, राज ठाकरेंनी भेंडी बाजारात येऊन मराठी बोलून दाखवावी, सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना खुलं आवाहन। मुंबईत लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला, मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला, लोकलमध्ये महिलांचा संताप, मराठी बोला नाहीतर बाहेर जा, मराठी महिलांचा पवित्रा। मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेचा वाद, घाटकोपर पूर्वेकडील मध्ये एका महिलेनं मराठी बोलण्यास दिला नकार, मराठी बोलणाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितलं। माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीत बोला, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवच्या आणि जिल्हा परिषद सीईओंना भरला दम, महाराष्ट्र केडर घेऊन नोकरी करत असाल तर मराठीत बोलायचं, सरनाईकांचा इशारा। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची शक्यता, बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर आयकर विधेयकही पारित होणार। आमदार रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, मुंबई ते कोल्हापूर प्रवासात पोलिसांची सुरक्षा पायलट कार आणि SPU कार नाही।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर। वारकरी संप्रदायातील हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत 24 जुलैला पार पडणार सोहळा। आमदार प्रवीण दरेकर वसईतील एका सभागृहाच्या लिफ्टमध्ये अडकले। 7 ते 8 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले। लिफ्ट तोडून दरेकर आणि 2 आमदारांना काढलं बाहेर। धुळ्यात महायुतीतल्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध। भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मांध वृत्तीला रोखू नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी आमदार फारुख शाह यांचं अग्रवालांना आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ। 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट। ठाण्याच्या कापूर बावडीमध्ये मेट्रो 4 मार्गिकेवरील जंक्शन जवळ स्टील स्पॅन बसवण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण। फक्त 2 रात्रींत हे काम पूर्ण। वर्दळीच्या रस्त्यावर 48 मीटर लांबीचा स्टील स्पॅन बसवला। कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ। एप्रिल 2018 पासून जून 2025 अखेरपर्यंत प्रवाशांची संख्या 8 लाखांवर। पुण्यात विमानतळ परिसरात कचरा फेकणाऱ्या विरोधात होणार दंडात्मक कारवाई। महापालिका आयुक्तांचा आदेश। विमानतळावरील क्रॉनिक स्पॉटची आयुक्तांकडून पाहणी। गोल सर्कल मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं कोल्हापुरात आगमन। मुंबईहून गणरायाची मूर्ती कोल्हापुरात। फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचं स्वागत। एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला ब्रेक। रायगड जिल्ह्याच्या आगारातील आरक्षण कक्षात स्मार्ट कार्ड धुळकात। जुन्याच कागदी ओळखपत्राचा आधार। मुंबईत आजपासून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी, तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट। कल्याण डोंबिवलीत पावसाची जोरदार हजेरी। रस्ते जलमय, नागरिकांची मोठी तारांबळ। काही ठिकाणी वाहने बंद पडल्यानं रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती। पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी। महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाची तुफान बॅटिंग। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी। रायगड किल्ल्यावर कोसळणाऱ्या धबधब्याचं मनोहारी दृश्य। गडाचं निसर्ग सौंदर्य खुललं। पावसानं पायऱ्या आणि चढाई मार्ग ओलसर असल्यानं पर्यटकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन। जुलैचा 3रा आठवडा संपला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। सरासरीच्या तुलनेत यंदा 32% कमी पाऊस। जायकवाडी सोडता इतर सर्व धरणात ठणठणाट। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेत पिकांना फटका। मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यानं पिकं सडली। हिंगोली जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यात। सोयाबीन पिकाला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी देण्याची वेळ। जालन्याच्या केदारखेडा परिसरात पावसाची प्रतीक्षा। आठवडाभरापासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कपाशी, सोयाबीन, मका या पिकांची वाढही खुंटली। पुण्यात शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। बाहेर देशातील शेती पद्धत जाणून घेण्यासाठी शेतकरी दौऱ्याचं आयोजन। लेहंगा, घागरा घ्यायचा नाही म्हणून तरुणीच्या मित्राचा राडा। कल्याणमधील नामांकित शोरूम मधील प्रकार। विकत घेतलेल्या घागऱ्याचे दुकानदारांना पैसे परत न दिल्यानं संतापलेल्या तरुणानं चाकूनं घागरा फाडला। मानखुर्दमध्ये 11 वर्षीय मुलाला कुत्र्याची भीती दाखवून घाबरवल्याची घटना। वडिलांच्या तक्रारीनंतर मुलाला घाबरवणाऱ्यावर गुन्हा। मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून 2 साधूंना जमावाची बेदम मारहाण। 4 चाकी वाहन देखील फोडलं। जळगावच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा लोहारा येथील घटना। नागपुरातील न्यू बाभुलखेडा भागात राहणाऱ्या बोरकर कुटुंबात 15 वर्षांनी पाळणा हल्ला। मात्र अवघ्या 2 दिवसात बाळ दगावलं। रुग्णालयाच्या हलगर्जीपणानं बाळाचा मृत्यू। पालकांचा आरोप। गेवराईतील तरुणाच्या खून प्रकरणानंतर नातेवाईक आक्रमक। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या। आरोपींना तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। किल्ले रायगडवरून माणगावकडे येणाऱ्या पर्यटकांच्या मिनी बसचा अपघात। अपघातात 1 पर्यटक गंभीर जखमी तर 10 पर्यटकांना किरकोळ दुखापत। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात।
बेळगावच्या धारवाड मार्गावर हुबळीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. बारामतीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अपघाताचं प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार. नांदेड भोकर मार्गावर कार आणि दुचाकीमध्ये अपघात, दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी, कारचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेल्या पिकअपचा टायर फुटल्यानं पिकअप उलटला, अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू, 6 मजूर गंभीर जखमी. पालघरच्या सारणी उर्से रोडवर कारचा भीषण अपघात, तरुणीचा मृत्यू तर 8 महिला जखमी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं इको कार उलटली. जालन्याच्या धावडा गावात भरधाव पिकअप वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची गळा चिरून केली हत्या, पत्नीच्या हत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव मधील घटना. बारामतीत 3 हत्ती चौकात एका वाहनाला अचानक भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये 4 बांगलादेशी महिलांना पोलिसांकडून अटक, बनावट कागदपत्र तयार करून नाशिकमध्ये होते वास्तव्यास. सोलापूरमधील माढ्याच्या अरण गावातील शाळेच्या मैदानावरून 10 वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलाचा अखेर मृतदेह सापडला. मुलाची हत्या करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला. 5 दिवसांपासून मुलगा बेपत्ता, गावकऱ्यांना नरबळीचा संशय. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, दाछान भागातील खानकू जंगलात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय. दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावणारे ईडी अधिकारी कपिल राज यांनी अचानक दिला पदाचा राजीनामा. कपिल राज हे 2009च्या बॅचचे IRS अधिकारी, 15 वर्षांची सेवा शिल्लक असताना राजीनामा. दिल्लीत ज्वेलर्सच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पत्नी आणि तिच्या प्रियकरानं झोपेच्या गोळ्या आणि विजेचा धक्का देऊन पतीची हत्या केल्याचं इंस्टाग्राम चॅटवरून समोर. कर्नाटकमधील धर्मस्थळ मंदिरात महिला आणि मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारकडून SITची स्थापना, महिला आयोगाच्या शिफारसीनंतर सिद्धरामय्या सरकारचा निर्णय. आग्र्यामध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर टोळीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेपर्यंत. परदेशातून येणाऱ्या निधीतून देशभरात हिंदू मुलींचं ब्रेन वॉश करून त्यांना धर्मांतरित करण्याचं मोठं नेटवर्क ही टोळी चालवत होती, अशी धक्कादायक माहिती. पाटणा रुग्णालय हत्याकांडातील शूटरसह 6 जणांना कोलकातामध्ये अटक, आरोपींमध्ये महिलेचाही समावेश. 17 जुलै रोजी पाटण्याच्या पारस रुग्णालयात गँगस्टर चंदन मिश्राची केली होती हत्या. 4 वर्षांनंतर भारत रशिया शिखर बैठक दिल्लीत होणार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2025च्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर यांनी रशियाला शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव, पुढील आठवड्यात शांतता चर्चेची 3री फेरी थेट घेण्याचा प्रस्ताव. इस्रायलची गाझावर लष्करी कारवाई सुरूच, गाझा पट्टीवर जोरदार स्फोट आणि धुराचे लोट, 24 तासात इस्रायलचा सुमारे 90 ठिकाणांवर हल्ला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा बचाव केल्यानं वाद. पहलगाम हल्ल्यात TRFचा सहभाग असल्याचे मागितले पुरावे, हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. सौदीचे 20 वर्षांपासून कोमात असणारे स्लीपिंग प्रिन्स अलौलीद बिन खालिद यांचा मृत्यू. 2005 साली एका भीषण कार अपघातात मेंदूला दुखापत झाल्यानं गेले होते कोमात. 36व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. इंडोनेशियातील तालिसे बेटाजवळ 280 प्रवाशांसह असलेल्या बोटीला अचानक आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांचा बोटीतून समुद्रात उड्या. बचाव पथकानं 260हून अधिक लोकांना वाचवलं.
व्हिएतनाममधील प्रसिद्ध हा लॉंग बे इथं पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना. मुसळधार पावसानं बोट उलटली. 34 जणांचा मृत्यू. मृतकांमध्ये 20हून अधिक लहान मुलांचा समावेश. इराणमधील सर्वात जुना आणि मोठा तेल शुद्धीकरण कारखाना अब्दान ऑइल फॅसिलिटीमध्ये मोठी आग. दुरुस्तीच्या कामादरम्यान पंप गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती. रशियाच्या पॅसिफिक किनाऱ्यावर जोरदार भूकंपाचे धक्के. 7.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. त्यानंतर 6.6 तीव्रतेचा दुसरा धक्का. भूकंपामुळे रशियात त्सुनामीचा धोका. नायजरमधील डोसो प्रदेशात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू. एका भारतीयाचं अपहरण. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला संघानं भारताचा 8 विकेट्सनं केला पराभव. इंग्लंड संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आणखी एक विक्रम नावावर नोंदवण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला अवघ्या 25 धावांची आवश्यकता. एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज ठरण्याची शक्यता. के.एल. राहुल 9,000 आंतरराष्ट्रीय धावांच्या उंबरठ्यावर. 9,000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी राहुलला 60 धावांची आवश्यकता. चौथ्या कसोटी सामन्यात राहुल हा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता. भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा धक्का. गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे संघातून बाहेर. अर्शदीपच्या जागी अंशुल कंबोजला संधी. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघाचं बोलावणं. भारताचे 2 वेगवान गोलंदाज जखमी झाल्यानं संधीची शक्यता. बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रहमाननं बुमराहला टाकलं मागं. पाकिस्तान विरुद्धच्या T20 सामन्यात 4 षटकांच्या स्पेलमध्ये सगळ्यात कमी धावा देणारा गोलंदाज. क्रिकेट विश्वात भारताचं वर्चस्व. जगभरात 48 क्रिकेट लीगपैकी 31 लीगमध्ये भारताचा संबंध. फक्त भारतात 21 पेक्षा अधिक क्रिकेट लीग. अहान पांडे आणि अनित पड्डाच्या सय्याराची दुसऱ्या दिवशीची कमाई 48 कोटी. 200 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता. वाढत्या मागणीमुळे काही स्क्रीनही वाढवण्यात आले.